जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। लोकसभेचा बिगुल वाजताच नंदुरबार लोकसभा काँग्रेस पक्षाच्या तिकीट वाटपावरून झालेल्या नाराजीतून टॉप 10 खासदार माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांच्या बंडखोरीमुळे प्रकाशझोतात आलेल्या नवापुरात निवडणुका ऐन तोंडावर येऊनही एकाही पक्षाच्या कार्यालय उद्घाटन नवापूर तालुक्यात कुठेही झालेले दिसून येत नाही। नवापूर तालुक्यात स्मशान शांतता दिसून येत आहे। भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये ही उदासीनता दिसून येत असल्याने निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे। देशात सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे। लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे। अनेक नेते मंडळींनी लोकसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी कंबर कसली आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत दिसून येणार आहे। या चौरंगी लढतीमुळे डॉक्टर हिना गावित यांचा त्रास वाढणार आहे। भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। काँग्रेस पार्टीकडून केसी पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचे डॉक्टर सुहास नडावतकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे। तर काँग्रेससाठी वंचित बहुजन आघाडी व माजी आमदार शरद गावित व राष्ट्रवादी नवापूरचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी आम्हाला काँग्रेसने उमेदवारी निवडताना विश्वासात न घेतल्याने पत्रक काढून उघड केलेली नाराजी काँग्रेसला डोकेदुखी ठरणार आहे। आता मतदार राजासमोर 4 उमेदवार आपले नशीब घेऊन येणार आहेत। मतदार राजाचा कोल कुणाच्या बाजूने असेल हे तर येत्या 29 एप्रिल रोजी मतपेटीत बंद होणार आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढतीमुळे भाजपा व काँग्रेस पक्षाची डोकेदुखी नक्की ठरणार आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदाची लढत काटेकी टक्करसारखी लढत दिसून येणार आहे। मतदार राजाने कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला मतदान करून लोकशाही उत्सवात आपला सहभाग नोंदवला पाहिजे। कॅमेरामन जनक दलालसह मंगेश ओवले, नवापूर लाईव्ह न्यूज।